नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण वाळलेल्या राजमाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी एक वाटीभर वाळलेला राजमा घेतला आहे. त्याला स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे. आता त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवला आहे. त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेला राजमा आपण कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी इथे 1.5 वाटी पाणी टाकते शिजण्यासाठी. इथे मी 1.5 वाटी पाणी टाकलं आहे. तर त्यानंतर झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला, जे राजमा एकदम मऊ शिजेल. इथे मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे एक पेस्ट तयार करायची. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं लसूण आणि अर्ध्यातली अर्धी वाटी मी खोबरं घेतले. आता ह्या सगळ्याची आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करायची आहे, वाटण तयार करायचं आहे. इथे आपलं वाटण तयार आहे. आता त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकलं आहे. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता त्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता कांदा किंवा टोमॅटो आपण कुठलंही भाजून घेतलं नव्हतं वाटण करण्यासाठी, त्यामुळे आता तेलात याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याचा कच्चा वास जाईपर्यंत याला हाय फ्लेमवरती मी असंच घेणार आहे 2 ते 3 मिनटं परतून. अशा पद्धतीने परतून घ्यायचं याला. आणि त्याचबरोबर यामध्ये जाणार आहे 1 छोटा चमचाभर हळद टाकते मी. घरचं लाल तिखट टाकणार आहे मी. तुम्ही किती तिखट खाता, तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. याने भाजीला कलर खूप छान येतो. आणि त्यानंतर अधिक चवीसाठी मी इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे. 1 चमचाभर मी कांदा लसूण मसाला टाकते इथे. आता त्यानंतर सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं आहे मीडियम फ्लेमवरती. याला असंच परतत राहायचं आहे. आणि त्यानंतर आपला राजमा शिजलेला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याचं शिजलेलं राजमाचं पाणी मी याच्यात वापर करत नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि तुम्हाला भाजी किती घट्ट आवडते, किती भाजी पातळ आवडते त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी कमी जास्त करू शकता. इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे मी. सगळं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता याला तरी खूप छान आली, याला कलर खूप छान आला आहे. आता चवीनुसार मीठ टाकून आपल्याला याला लो फ्लेमवरती 9 ते 10 मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायचे. इथे आपली भाजी तयार आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.